प्रणाम तुझला मारिया, तुझ संगे गे प्रभु राया. हालेलुया हालेलुया. प्रणाम प्रणाम तुझला मारिया, तुझ संगे गे प्रभु राया. हालेलुया हालेलुया. आजच्या लढ्यासाठी आलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. आजच्या लढ्याचे मानकरी श्री राजू वतन आणि श्री विन्सन डिकॉस्टा यांनी पुढे यायचं आहे. आज जगण्याचा 7वा दिवस. आजच्या झेंड्याचे मानकरी मूळ चुंडे गावकऱ्यातील श्री राजू वतन आणि श्री विन्सन डिकॉस्टा हे आहेत. राजू वतन हा अदानी इलेक्ट्रिक या ठिकाणी काम करत असून त्यांची पत्नी सोफिया ट्रेनिंगचे काम करत आहे. त्यांची मोठी मुलगी लासिया ही रुस्तमची शाळेत शिक्षिका आहे व छोटी मुलगी तालीमध्ये शिकत आहे. विन्सन डिकॉस्टा याचा स्वतःचा इलेक्ट्रिशियन हा व्यवसाय आहे. त्यांची पत्नी रेखा ही चॅम्पियन्स ट्रेडिंग सोसायटीत कार्यरत आहे. त्यांची दोन्ही मुलं टायसन आणि ॲडिसन कॉलेज शिक्षण घेत असून युवा संघ व चर्च कार्यात नेहमी पुढे असतात. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आपण या दोघांच्या हेतूसाठी आणि आपल्या सगळ्या हेतूसाठी या नव्यामध्ये आणि या निश्चयामध्ये प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याने खुर्सावरून स्वतःची आई आम्हाला आमची आई म्हणून दिली. फातिमा मातेचा वार्षिक सोहळा साजरा करीत असताना तिची मध्यस्थी आम्हाला नितांत आवडली. तिचे श्रद्धानुकरण करण्यास आम्हाला पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन मिळून दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. एकत्र आमच्या याच्या सत्य बाबा जीवनात पवित्र नातेचा तसेच स्वर्गात तसेच पृथ्वीवर नित्यप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आमच्या अपराधांना क्षमा करू तसेच आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला पापापासून करू देऊ नकोस आणि वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभूच्या आज्ञा आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझा उदराचे फळ. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हाला पापांसाठी आता आणि आमच्या वेळी विनंती कर. आमेन. आपल्या पॅरेंटच्या वतीनं श्री राजू वतन आणि श्री विन्सन डिकॉस्टा यांना आम्ही मानवतो मिळत आहोत. त्याचा स्वीकार करत आहोत. आता आपण सगळे जगाला मानवंदना करूया. आपण जाऊन करण्यासाठी पुढे बोलावत आहोत. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. फातिमा मातेचा ध्वज हा
पडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. हाती मातेचा ध्वज हा पडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. धन्य सकल स्त्रियांमध्ये ती निष्कलंक माता. कृपा पूर्ण फातिमा कुमारी गातीची गाथा. धन्य सकल स्त्रियांमध्ये ती निष्कलंक माता. कृपा पूर्ण फातिमा कुमारी गातीची गाथा. असाच फडकू दे ध्वज तिचा महिमा निरंतरी. असाच फडकू दे ध्वज तिचा महिमा निरंतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. हतीम मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा गावी दिले तू दर्शन तीन सान बाळा. करा प्रार्थना प्राशित द्या ग रोज जपा माळा. फातिमा गावी दिले तू दर्शन तीन सान बाळा. करा प्रार्थना प्राशित द्या ग रोज जपा माळा. या जगताच्या शांतीसाठी तुझ चिंता भारी. या जगताच्या शांतीसाठी तुझ चिंता भारी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. दर्शन आम्ही घेतो तुझे या चुने गावी. मंदिर येथे उभे तुझे तव मंगल नामी. दर्शन आम्ही घेतो तुझे या चुने गावी. मंदिर येथे उभे तुझे तव मंगल नामी. वसईतील तीर्थस्थान हे तुझे नामधारी. वसईतील तीर्थस्थान हे तुझे नामधारी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पहा मी प्रभूची दासी आहे. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मर्या देवाचे माते, आम्हा बापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मर्या देवाचे माते, आम्हा बापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन.
ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त ह्याचे देहधारण आम्हाला दूताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःखसहनाच्या व क्रूसाच्याद्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे अभय मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रस्तावना. आजचा हा नोव्हेनाचा 7वा दिवस. नोव्हेनाच्या ह्या भक्तीमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. आज आपण आजचा युवक आणि चर्च ह्या विषयावर मननचिंतन करणार आहोत. भारताला तरुणाचा देश असे संबोधले जाते. ज्या देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुणांची संख्या असेल तर त्या देशाची प्रगती लक्षणीय आणि वेगात असायला पाहिजे. युवक वयाची 18 वर्ष पूर्ण झाली की भारताचा सक्षम नागरिक बनतो. या जगात चाललेली स्पर्धा, या स्पर्धेचे ओझे सांभाळून या वाहत्या प्रवाहाबरोबर स्वतःला वाहत नेण्यासाठी आजचा युवक खूप धडपडतोय. स्वतःच करिअर घडवत असताना बाहेरच्या जगात त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. रोजच्या जीवनात अपेक्षाचे ओझे वाहताना युवक थकतात. अनेक ताणतणावाला सामोरे जातात. मानसिक ताणातून अनेक व्यसनाच्या आहारी जातात. अशा सर्व युवा वर्गाची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. युवकांच्या हातात अफाट बळ आहे. चर्च युवकांचे हे हात मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी युवकांना प्रथम आपल्या शक्ती आणि त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली जात आहे. त्यांच्यामध्ये काम करण्याच्या चेतना जाग्या केल्या जात आहे. आज ख्रिस्तसभा युवकांकडे चर्चचे भावी नेतृत्व म्हणून पाहत आहे. चर्चच्या कार्यात युवकांनी सक्रिय सहभाग दर्शवावा. चर्चच्या माध्यमातून युवकांची प्रगती व्हावी. एक आदर्शवत ख्रिस्तसभा युवकांद्वारे गतिमान व्हावी. समाजात त्यांना मानेचे स्थान मिळावे. जबाबदार नागरिक म्हणून युवा वर्गाने समाज बांधणीच्या कार्यात सहभाग व्हावे. चर्च कार्याला भक्कम आधार देऊन ख्रिस्तसेवेच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील असावे. म्हणून आपण आजच्या नोव्हेनामध्ये प्रार्थना करूया. नित्यसाय करणाऱ्या माते, तुझ्या लेकरांसाठी विनंती कर. नित्यसाय करणाऱ्या माते, तुझ्या लेकरांसाठी विनंती कर. नित्यसाय करणाऱ्या माते, तुझ्या लेकरांसाठी विनंती कर. प्रार्थनेचा हेतू. अतिपवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिये, तू आमचे नित्यसाय, आमचा आश्रय आणि आमची आशा आहेस. आज आम्ही तुझकडे येतो व मिळवलेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. हे नित्यसाय करणाऱ्या माते, आम्ही तुझ्यावर प्रीती करतो. आमची प्रीती दर्शवण्यासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करण्याचा व इतरांना तुझा पुत्र येशू ह्याच्याकडे आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू असे वचन देतो. हे नित्यसाय करणाऱ्या माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे म्हणून आमच्यासाठी पुढील कृपादाने मिळवून दे. मोहावर विजय मिळण्यासाठी सामर्थ्य लाभावे. येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण लाभावे. त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्यसायक माते, आम्हासाठी विनंती कर. लोकसमुदायाची प्रार्थना. हे प्रभू येशू, तुझी माता मरिया हिच्या एका शब्दासाठी तू गालिलातील काना येथे पाण्याचा द्राक्षरस केलास. आता आमच्या नित्यसाय करणाऱ्या मातेचा सन्मान करण्यास आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत. आमची प्रार्थना ऐक आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. हे नित्यसहायक माते, तू शक्तिमान नावाचा आम्ही धावा करतो. तू जिवंतांचे संरक्षण व मरणांची मध्यस्थीने आहेस. तुझे नाव सदैव विशेषतः महाप्रसंगी व मध्यसमयी आमच्या ओठावर राहावे. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. हे पवित्र माते, आम्ही तुझा धावा करतो. आम्हाला सहाय्य कर.
तुझे नाव उच्चारण्यातच आम्ही समाधान मानणार नाही, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखर आमची नित्य सहायक माता आहेस असे आम्ही दर्शवू. एक गरजांसाठी प्रार्थना. हे नित्य सहायक माते, श्रद्धापूर्ण अंतकरणाने आम्ही तुझ्यासमोर गुडघे टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडचणीच्या प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो. संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करतात. नैराश्य आणि असमाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात. अनेकदा आम्हाला कुस आढळतात. हे दयाळू माते, आमच्यावर दया कर, आमच्या गरजा भागव. आम्ही दुःखातून मुक्त व्हावे म्हणून आमच्यासाठी प्रार्थना कर. आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हाला धैर्य दे. हे नित्य सहायक माते, आमच्या पुण्यामुळे नव्हे तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यशाली मध्यस्थीवर अवलंबून ही विनंती आम्ही तुझकडे करीत आहोत. लोकसमुदायाचे आव्हान. आपण प्रार्थना करूया. आपले पोप, बिशप, फादर्स व आपल्या देशाचे व समाजाचे सर्व कार्यकर्ते या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी लाभावी म्हणून. हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्यात राहावा, त्यांच्यात सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून. हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. नवेना करणाऱ्या कुटुंबातील मुलामुलींना पवित्र आत्म्याने कृपा द्यावी व जीवनात योग्य ते मार्गदर्शन करावे म्हणून. हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. नवेना करणाऱ्यांना आरोग्य लाभावे आणि जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून. हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझा प्रेमाचा अनुभव यावा म्हणून. हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. सहानुभूतीने संकटग्रस्तांच्या गरजा ओळखण्यासाठी व सत्सद विवेक बुद्धीने आम्ही कृतिशील बनावे म्हणून. हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. परमेश्वराच्या निर्मितीची आम्ही काळजी घ्यावी व तिचे संरक्षण करावे म्हणून. हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. गर्भधारणेपासून नैसर्गिक मृत्यूपर्यंत मानवी प्रतिष्ठेचे आणि जीवनाच्या पावित्र्याचे आम्ही संवर्धन व संरक्षण करावे म्हणून. हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. आजच्या नवीनाच्या सर्व हेतूंमध्ये आम्हाला पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन आणि सहाय्य लाभावे व इतर असल्याच्या गरजा मान्य व्हावेत म्हणून. हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. मरण पावल्या नवीनाच्या भक्तांना व सर्व मृतांना शांती लाभावी म्हणून. हे प्रभू मरिया मातेसह आम्ही विनवितो. आपल्या वैयक्तिक गरजा आपण शांतपणे नित्यसहायक मातेकडे सोपवूया. आभार. हे प्रभू, तू आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. ख्रिस्त सभेद्वारे साक्रामेंताद्वारे मिळणाऱ्या सर्व कृपेबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. आम्हा नवेना करणाऱ्या तू दिलेल्या दैवी व ऐहिक देणग्यांबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. पवित्र मरियेची मध्यस्थीने परमेश्वराने आपल्या सर्व विनंत्या मान्य केल्याबद्दल नित्यसहाय मातेचे आभार मानूया. आपण आजारांना आशीर्वाद. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, शारीरिक आजाराने दुर्बल झालेल्या तुझ्या सेवकाकडे पहा. ज्यांना तू निर्माण केले आहेस त्यांचा सांभाळ कर आणि त्यांना पुनरुज्जीवित कर, म्हणजे आमच्या दुःख कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्हाला लवकरच स्वास्थ्य मिळेल. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आपले संरक्षण करावयास प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जवळ असो. आपले पालन करावयास तो आपल्यामध्ये असो. आपला मार्गदर्शन करावयास तो आमच्या समोर असो.
आमचा सांभाळ करावयास तो आमच्या पाठीशी असो. आम्हाला आशीर्वाद द्यावयास तो आम्हावर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा आम्हास आशीर्वाद देवो. आमेन. लोकसमुदायाचे श्रद्धा निवेदन. हे नित्यसहायक माते, धनवंत व दयाळू आहेस. परमेश्वराकडून आम्हाला मिळणाऱ्या सर्व उपकारांसाठी तू मध्यस्थी करतेस. तू पाप्यांची आशा आहेस. हे प्रिय माते, आम्ही तुझकडे येतो. येशू आमचे तारण तुझ्या हातामध्ये आहे. आम्ही देखील तुझ्या हातात आहोत. आम्ही तुझे लेकरे आहोत. हे प्रिय माते, आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसलीही भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून तू आमच्या पापाची क्षमा मागतेस. ख्रिस्तासमोर तू सर्व नरकाच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस. तू आमच्या बाजूने आहेस, म्हणून आमचा तारणारा तुझा पुत्र येशू आमचा बंधू ह्याला भेटण्याची आम्ही वाट पाहत आहोत. आम्हाला एकच भीती वाटते की मोहासमयी तुझा धावा करण्याचा आम्हाला विसर पडेल आणि आमची हरवलेल्या लेकरामध्ये गणती होईल. हे नित्य सहायक माते, तुझ्या प्रभावी मध्यस्थीने आमच्या पापांची क्षमा, ईश्वर प्रीती, कायम चिकाटी आणि सतत तुझकडे धाव घेण्याची कृपा तो आम्हासाठी मिळव. आता मरियेची स्तुती करण्यासाठी सर्व युगातील लोकांची एकचित्त होऊन तिच्या सामर्थ्यशाली संरक्षणाचा आश्रय घेऊया. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे देवाच्या पवित्र माते, आम्हासाठी विनंती कर. त्याच्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपली माता मरिया आम्हाला दिली आहेस. प्रत्येक क्षणी आम्हाला मदत करण्यासाठी तयार असणाऱ्या या मातेच्या आश्चर्यकारक आयकन प्रतिमेला आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याच्या अपेक्षा करणारा आम्हा तुझ्या तारणदायी फळाचा आनंद सतत लाभू दे. तू सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, नोवेनाचा आजचा 7वा दिवस आणि आज आपण विशेष करून युवक आणि ख्रिस्त सभा असं चिंतन मंथन करणार आहोत. कारण युवक हे तरुण तडफदार असतात, त्याचप्रमाणे आपली ख्रिस्त सभा सुद्धा आपल्याला तरुण दिसली पाहिजे. कारण ज्या प्रकारे पिढ्या येतात त्या पद्धतीने ती जबाबदारी प्रत्येक पिढ्याला दिली जाते. म्हणून ही जबाबदारी आपल्या पिढीची आहे, तरुणांची आहे. म्हणून जर आपला वर्तमान काळ चांगला असेल तर भविष्य काळ देखील उज्ज्वल असेल. म्हणून आपल्या सर्व युवकांसाठी विशेष प्रार्थना करूया. जेथे कुठे असतील तेथे, बाहेर असतील, बाजूला असतील, आम्ही सगळेजण युवकांनो तुमच्यावर प्रेम करतो. तुम्ही आम्हाला हवे आहात आणि ख्रिस्त सभेला हवे आहात, कारण तुम्ही ख्रिस्त सभेचे वर्तमान आणि भविष्य आहात. म्हणून आपल्या सगळ्या युवकांसाठी प्रार्थना करत असताना आपण स्वतःला प्रभूच्या चरणाशी अर्पण करूया. पवित्र रहस्य साजरे करण्यासाठी आपण सर्वजण पात्र ठरावेत. म्हणून प्रभूकडे आपण दयेची आणि क्षमेची कबुली देऊया. सर्वजण एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैगैने मी फार पापे केलेले आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. नित्य कुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालीन जीवनाकडे नेवो.
आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व नित्यजीवी बाबा, तुझे आम्हावरील प्रेम आमच्या आशा आकांक्षा परिपूर्ण करणारे आहे. आमच्या अपराधांची क्षमा कर, आम्हाला तुझ्या शांतीचे वरदान दे आणि मुक्ती मार्गाच्या दिशेने आम्हाला चालव. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. योना या पुस्तकातून घेतलेले वाचन. योनाला फार वाईट वाटले आणि त्याला राग आला. तो परमेश्वराला विनंती करू लागला, हे परमेश्वरा, मी आपल्या देशात होतो तेव्हा हे माझे म्हणणे होते की नाही? म्हणूनच मी तार्शिश येथे पळून जाण्याची घाई केली. मला ठाऊक होते की तू कृपाळू, दयाळू, मंद क्रोध, दयासंपन्न, अरिष्ट आणल्याबद्दल अनुताप वाटून घेणारा असा देव आहेस. तर आता हे परमेश्वरा, माझी विनंती ऐक, माझा प्राण घे, कारण जगण्यापेक्षा मला मरण बरे वाटते. तेव्हा परमेश्वर म्हणाला, तुला राग येणे हे योग्य आहे का? मग योना बाहेर जाऊन शहराच्या पूर्वेस बसला. तेथे त्याने एक मंडप घातला आणि शहराचे काय होते ते पाहत त्याच्या छायेत बसला. परमेश्वर देवाने एरंडाचा एक वेल उगविला आणि तो वाढून त्याची छाया योनाच्या डोक्यावर यावी आणि त्याने पिडेतून मुक्त व्हावे असे केले. या एरंडाच्या वेलीमुळे योनाला फार आनंद झाला. पण दुसरा दिवस उजाडला तेव्हा देवाने एक किडा उत्पन्न केला. तो त्या एरंडाच्या वेलीला लागला तेव्हा ती सुकून गेली. मग सूर्योदय झाल्यावर देवाने पूर्वेचा झळीचा वारा व्हाविला. तेव्हा ऊन योनाच्या डोक्याला लागले. त्याने तो मूर्छित झाला आणि आपल्याला मृत्यू येवो अशी विनवणी करून तो म्हणाला, मला जगण्यापेक्षा मरण बरे वाटते. तेव्हा देव योनाला म्हणाला, एरंडाच्या वेलीमुळे तू रागवावेस हे बरे का? त्यावर म्हणाला, रागामुळे माझे प्राण गेले तरी पुरवले. परमेश्वर म्हणाला, या एरंडाच्या वेलीमुळे तुला काही श्रम पडले नाहीत, तू हिला वाढवले नाहीस. ही एका रात्रीत वर आली आणि एका रात्रीत मेली. हिची तू इतकी पर्वा करतोस. तर उजवाडाव्या हाताचा भेद ज्यांना कळत नाही अशी 1,20,000हून अधिक माणसे आणि पुष्कळशी गुरेढोरे ज्या मोठ्या निनवे शहरात राहतात, त्याची मी पर्वा करू नये का? प्रभूचा शब्द. महिमा
प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. शांत लोक लेखे शुभवर्तमानातून घेतलेले आजचे वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू एका ठिकाणी प्रार्थना करत होता. ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यातील एकाने त्याला म्हटले, प्रभू, जसे योहानने आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवले तसे आपणही आम्हाला शिकवा. तो त्यांना म्हणाला, तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा, हे पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, आमची रोजची भाकर रोज आम्हाला दे, आणि आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हीही आपल्या प्रत्येक अपराधाला क्षमा करतो, आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताराही जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, 1988 साली ब्रायन हार्बर यांनी एक पुस्तक लिहिलं, द रायझिंग अबाव द क्राऊड, गर्दीतून वर उठा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुंदर अशी साक्ष सांगितलेली आहे की फ्लोरिडामधील त्या शहरातील एका चर्चमध्ये खेळाडू चॅम्पियनचा मेळावा भरलेला होता. आणि या चर्चमध्ये शहरातील वेगवेगळ्या तरुणांना आमंत्रण केलं होतं, आणि त्यांना साक्ष देण्यासाठी जे चॅम्पियन होते, खेळाडू होते, त्यांना आमंत्रित केलेलं होतं. आणि या खेळाडूमधील एक खेळाडू म्हणजे पॉल अँडरसन. पॉल अँडरसनची गणती ही जगातील सर्वात शक्तिमान पुरुष याच्यामध्ये केली जाते. पॉल अँडरसन पुढे आला आणि त्यांनी सांगितलं की मी जगातील सगळ्यात शक्तिमान पुरुष आहे, मला येशूची गरज आहे. नक्कीच तुम्हाला देखील येशूची गरज असेल. काही दिवसानंतर एक तरुण फादरांकडे, धर्मगुरूकडे चर्चमध्ये भेटण्यासाठी गेला, कारण ख्रिस्ताविषयी त्याला साक्ष द्यायची होती आणि ख्रिस्ताविषयी त्यांनी निर्णय घेतलेला होता. पॉल अँडरसनमुळे त्याच्या जीवनाला एक नवीन दिशा लाभलेली होती, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला होता. कुतूहलाने फादरांनी त्या तरुणाला विचारलं की पॉल अँडरसनने असं नक्की काय सांगितलं की तुझ्या जीवनाचा कायापालट झाला आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. तेव्हा त्या तरुणाने सांगितलं की पॉल अँडरसन काय म्हणाला हे माझ्या लक्षात नाहीये, मला आठवत नाही, पण मी पाहिलं की व्हीलचेअरवर बसलेला एक विकलांग प्रभू येशूच्या आमंत्रणाचा स्वीकार करतो आणि साक्ष देण्यासाठी पुढे येतो. माझ्या मनामध्ये असे स्वर उद्गारले मी की परमेश्वर येशू अशा व्यक्तीला जर स्पर्श करून बोलावत असेल तर नक्कीच परमेश्वर मला सुद्धा बोलवू शकतो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या तरुणीनो आणि बंधू भगिनीनो, पॉल अँडरसनची भावना आणि समज आणि अनुभव हा वेगळा होता. त्या तरुणाची अनुभव, भावना आणि समज ही वेगळी होती. पण परमेश्वराने दोघांच्या जीवनामध्ये चमत्कार केला, दोघांच्या जीवनाचा दृष्टिकोन बदलला आणि दोघांना स्पर्श केला. त्या व्यक्तीला, त्या तरुणाला तो अनुभव भावला, त्याच्या हृदयाला तो स्पर्शून गेला आणि त्याला देखील वाटलं मला देखील प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे. येथे उपस्थित असलेल्या प्रत्येक श्रद्धावंतांना मी जर विचारलं की प्रभू येशू ख्रिस्ताची गरज कोणाला नाही, तर वावगं ठरणार नाही. सगळ्यांनाच येशू ख्रिस्ताची गरज आहे. मग तो सक्षम असो की असक्षम असो, तो सशक्त असो की तो असशक्त असो, तो रोगी असो की ती निरोगी असो, तो उच्च पदी असो की ती निवृत्त व्यक्ती असो, प्रत्येकाला ख्रिस्ताची गरज आहे. कारण चिरतरुण ख्रिस्त जो क्रुसावर टांगलेला आहे तो 33 वर्षाचा तरुण आहे आणि तो चिरतरुण असा ख्रिस्त आपल्यासाठी समर्पित असताना त्याला जेव्हा आपण जीवनात घेतो तेव्हा आपल्या जीवनात देखील चैतन्यमय असं वातावरण निर्माण होत असते.
सध्या मी युवदर्शनला कार्य करत आहे आणि युवकामध्ये माझं जास्त राहणं, उठणं, बसणं, बोलणं सगळं चालू असतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे, नाना प्रकारचे युवक मला भेटतात. कधी खट्याळ, कधी खोडकर, कधी उद्धट, कधी विश्वासू, कधी प्रेमळ, कधी लाजळू, कधी विश्वासाने भरलेले, कधी जोशाने भरलेले, फादर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, कधी पुढाकार घेणारे, कधी पुढाकार न घेणारे, कधी ख्रिस्त सभेविषयी आस्था दाखवणारे आणि दूरदृष्टी प्रकट करणारे. चर्चमध्ये असं झालं पाहिजे, चर्चमध्ये तसं झालं पाहिजे, व्हेरी गुड. अशा नाना प्रकारचे युवक मला भेटतात. त्यांना पाहून वेगवेगळे अनुभव आपल्याला मिळत असतात आणि त्यांना प्रत्येकांना डीलिंग, त्यांच्या जोडीला बोलण्याची, नातेसंबंध प्रस्थापित करण्याची पद्धत देखील वेगवेगळी असते. परंतु कालांतराने त्यांच्याही जीवनामध्ये बदल घडलेला असतो, कारण कळत नकळत त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्तामध्ये इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक केलेली असते आणि एक अभिमानाची बाब त्यांच्या हृदयामध्ये निर्माण होते की आम्ही देखील या संघटनेचे आजी माजी सदस्य आहोत, आम्ही देखील या ख्रिस्त सभेचे घटक आहोत आणि आम्ही देखील या ख्रिस्ताचे सक्रिय सदस्य आहोत. म्हणजे आपल्या सगळ्यांना सदस्य किंवा घटक नाही तर सक्रिय सदस्य आणि सक्रिय घटक होण्यासाठी बोलवलेला आहे. आपण जर बायबलवरती दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला समजते की प्रभूसाठी लढणारे, देवाचं राज्य निर्माण करणारे, जुन्या करारापासून नवीन करारामध्ये जे योद्धे होते, जे वीर होते, जे प्रेषित होते, ते सगळे तरुण होते. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर योसेफाला त्याच्या भावांनी विकलेलं होतं, परंतु त्याने कटुता मनामध्ये ठेवली नाही. तो जेव्हा पॉवर मध्ये आला, तो जेव्हा अधिकार पदावर बसला, तेव्हा त्याने आपल्या भावांना क्षमा केली. असे तरुण, क्षमाशील तरुण आपल्याला मिळणे फार गरजेचं आहे. सूडबुद्धी आणि बदला घेणारे तरुण नाहीत, तर प्रेम करणारे तरुण आपल्याला हवे आहेत. मोशेला अनेक परीक्षेला सामोरे जावं लागलं, कारण फारो राजा ऐकतच नव्हता. प्रत्येक वेळेला त्याच्याकडे जावं लागलं गाराणं घेऊन, बाबा रे माझ्या लोकांना सोड, ते गुलामगिरीत खितपत पडलेले आहेत, आम्हाला जाऊ दे. परंतु तो विनयशील नेता निघाला, नम्रतेने, सातत्याने तो गेला. तो देखील तरुणच होता. जोशुआ म्हणजे यहोशुआ, जो मोशेच्या नेतृत्वाखाली घडलेला होता, तो धैर्यवान बनला. मोशेने त्याला आज्ञा केली, तुला आता माझी कमान सांभाळावी लागेल, तुला जावं लागेल लोकांना प्रॉमिस लँड मध्ये, वचनभूमीमध्ये घेऊन. आणि अशा वेळेस धैर्यवान योद्धा यहोशुआ पुढे आला. आपल्याला शमूएल बद्दल माहिती आहे. शमूएल झोपलेला होता, त्याला माहित नाही कोण आवाज देत आहे. तेव्हा एलीने म्हणजे वरिष्ठ माणसाने, गुरुने त्याला मार्ग दाखवला. तुम्ही सगळे युवकांना मार्ग दाखवणारे आहात, त्यांचे कंपास आहात, जेणेकरून त्यांना योग्य मार्ग मिळेल. आणि तो एक प्रभावी संदेष्टा ठरला. दावीद राजा, तो मेंढपाळ चालत होता, मेंढरे चालत होता, मेंढपाळ होता तो, परंतु परमेश्वराने त्याची निवड केली आणि एक सुंदर आणि प्रभावी राजकुमार आपल्याला मिळाला, जेणेकरून अनेक असे राज्ये त्याला घडवता आले. शल्मोन याने एकही युद्ध लढलं नाही, परंतु तो तरुण होता आणि त्याने संपत्तीची आणि कुठल्या वाईट गोष्टीची याचना परमेश्वराकडे केली नाही, तर तल्लख विवेक बुद्धीत संपन्न असा तरुण तो बनला. पॉल आपल्याला माहिती आहे की तो छळ करणारा होता, परंतु त्याला प्रभूचा स्पर्श झाला, येशूची साक्ष त्याला सांगावीशी वाटली आणि शौलाचा पॉल होऊन तो ख्रिस्तामध्ये झपाटलेला तरुण निर्माण झाला. आणि आज आपण ज्या स्त्रीचे गुणगान गातो ती म्हणजे मरिया माता. तरुण, ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह आणि ख्रिस्ता ठाई तिने आपलं जीवन समर्पित केलं आणि म्हणूनच आपल्या जीवनाला सोनं प्राप्त झालं, आपल्या जीवनाला एक चकाकी आली. ते सगळं लाभलेलं आहे ते आपल्या मरिये मातेकडून प्रभू येशू ख्रिस्ताने त्या तरुणीला निर्माण केलं. आपल्याला देखील परमेश्वर बोलवतो त्याचे गुणगान गाण्यासाठी. अलीकडे वर्ल्ड युथ डे झाला, जागतिक युवा दिन, आणि त्यावेळेला पोप फ्रान्सिस आपल्या तरुणांना संबोधित असताना सांगतात की या ख्रिस्त सभेमध्ये सगळ्यांना जागा आहे. देर इज अ रूम फॉर
एव्हरीवन इन द चर्च. आणि ते संभाषणामध्ये सांगत आहे की एक मुलगी सांगते, फादर आय एम अ रेकेट, आय एम इव्हल, इज देअर अ प्लेस फॉर मी. आणि ते सांगतात, येस देर इज अ प्लेस फॉर एव्हरीवन. सगळेजण माझ्या बरोबर, तुम्ही प्रत्येक जण तुमच्या भाषेमध्ये बोला, एव्हरीवन एव्हरीवन एव्हरीवन. म्हणजे सगळ्यांना चर्चमध्ये जागा आहे. म्हणून तरुणांनो, जरी तुम्ही बाहेर बघत असले, जरी तुम्ही मिसाला आतमध्ये येत नसले तरी घाबरू नका. तुमच्यासाठी ही चर्चची जागा उपलब्ध आहे. यू कॅन कम एनी टाइम टू एक्सपिरियन्स जीसस. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आठवण करून दिली जाते की युवक हा केवळ आजचा युवक नाही, मग तो कालचा युवक घ्या, आजचा युवक घ्या, उद्याचा युवक घ्या, प्रत्येकाला ही ख्रिस्त सभा सांभाळून घेत असते. म्हणून स्तोत्रकार 127:4 आपल्याला सांगते की तरुणांचे मुले ही वीरांच्या हातातील बाण आहेत. तरुण वीर योद्धा कोण? ख्रिस्त सभा. आणि बाण कोण? वीर कोण? तर आपले तरुण आहेत. तरुणांची मुलं म्हणजे ख्रिस्त सभेची मुलं. मग आता आपण ठरवूया की आपला बाण हा बोथट झालेला आहे, गंज लागलेला आहे, की तो वापरण्यासाठी योग्य आहे. बाण म्हणजे आपल्याला हिंसा पसरवायची नाही, तर म्हणजे सज्ज आपण आहोत का? म्हणून आपला प्रतिसाद ख्रिस्त सभेला देखील फार महत्वाचा आहे. हा प्रतिसाद म्हणजे मी सक्षम आहे का? मी ख्रिस्त सभेसाठी इच्छुक आहे का? मी तयारीमध्ये आहे का? आणि याचं उत्तर देत असताना 3 लेवल आपल्याला समजून घ्यायची आहे: जागरूकता, सक्रिय आणि आज्ञाधारी. जागरूकता म्हणजे विजिलंट अँड ओबिडंट. म्हणजेच आपण सगळेजण प्रभू येशूमध्ये जागृत आहोत. जर तुम्ही जागृत आहात म्हणजे ख्रिस्त सभेसाठी तुम्ही तयार आहात. तुम्ही सक्रिय आहात म्हणजे ख्रिस्त सभेसाठी तुम्ही तयार आहात. तुम्ही आज्ञाधारी आहात म्हणजे ख्रिस्त सभेसाठी तुम्ही तयार आहात. मग ही आनंदाची बातमी आहे, ही सुवार्ता आहे. पण तसं नसेल तर ही खेदाची आणि चिंतेची बाब आहे, कारण उद्याचं भविष्य काय आहे हे कोणाला ठाऊक नाही. म्हणून तरुणांनो, तुम्ही सगळेजण या ख्रिस्त सभेचे महत्वाचे घटक आहात. फ्रान्सिस आपल्याला सांगतात की तरुण युवक हे ख्रिस्त सभेचे वर्तमान काळ आहेत. जर तुम्ही वर्तमान काळ असाल तर तुमचा भविष्य काळ देखील उज्ज्वल असेल. तुम्ही तरुण आहात म्हणून ख्रिस्त सभा ही तरुण आणि श्रीमंत आहे. आणि ही श्रीमंत तुमच्या श्रद्धेमध्ये, तुमच्या सेवेमध्ये आणि त्याचबरोबर तुमच्या त्यागामध्ये दिसून येत आहे. आज आपण समाजाकडे पाहिलं, ख्रिस्त सभेकडे पाहिलं तर वेगवेगळ्या समस्या या युवकांसाठी आणि ख्रिस्त सभेसाठी उभ्या राहिलेल्या आहेत. त्याच्यातली पहिली समस्या म्हणजे पाचारण. पाचारणाचा प्रश्न हा ऐरणीवर उठलेला आहे. आपली मुलं पाचारण स्वीकारण्यासाठी, देवाची हाक ऐकण्यासाठी सक्षम नाहीत की आपण त्यांना सक्षम केलेलं नाही. प्रश्न निर्माण झालेला आहे की आपण देवाची हाक मुलांना ऐकण्यासाठी कितपर्यंत तयारी करत आहोत. दुसरा महत्वाची समस्या म्हणजे स्थलांतर होण्यासाठी. आज मुलं भराभरा आणि मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतरित होत आहे. तो वैयक्तिक बाब आहे, ती वैयक्तिक निर्णय आहे. पण तरी सुद्धा भविष्यामध्ये समाजाची परिस्थिती काय असेल याची जाणीव देखील असणे फार महत्वाचं आहे. आज आपले प्राधान्य बदलत आहेत. पैसा, पदव्या महत्वाच्या आहेत, परंतु देवाचा शब्द सांगतो की जोपर्यंत तुम्ही स्वर्गाच्या राज्याला प्रथम स्थान देत नाही तोपर्यंत तुम्हाला हव्या त्या गोष्टी मिळणार नाहीत. देवाच्या राज्याला प्रथम स्थान द्या म्हणजे हव्या असलेल्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून प्राधान्य कुठेतरी चुकत आहे. आणि जेव्हा आपण प्राधान्य चुकलेलं असतं नंतर आपणच सांगतो मुलं बाहेर बसतात, मुलं ऐकत नाही, कारण ती एक शिस्त असते, त्या पद्धतीने जावं लागतं. आणि त्या पद्धतीने गेलं नाही तर तोपर्यंत तो वेळ निघून गेलेला असतो. मग मुलांना मिसा बलिदान पटत नाही, रोजरीमध्ये रुची येत नाही आणि त्याचप्रमाणे कौटुंबिक प्रार्थनेमध्ये बसत नाही. ह्या सुरुवातीपासूनच करायला पाहिजेत, तेव्हा ते वळण लागतं. अचानक वळण लागत नाही, अचानक गाडीला आग लागत नाही. काहीतरी झालेलं आहे म्हणून काहीतरी बिघडलेलं आहे.
आणि ह्या गोष्टी आपण समजून घेणे फार गरजेचं आहे. आज समाजामध्ये चंगळवाद, भोगवाद आणि बुद्धिवाद वाढलेला आहे आणि याच्या मध्ये आपली मुलं अडकलेली आहेत, त्याच्यामध्ये व्यसनं आलेली आहेत, त्याच्यामध्ये जगाची प्रलोभनं आहेत, त्याच्यामध्ये मुलं अडकलेली आहेत. आणि त्याचं दुर्दैव म्हणजे अनेक वेळेला मुलांना नैराश्य आणि ते वैफल्यग्रस्त होतात आणि जीवाचा घात देखील करून घेतात. ही सगळ्या समस्या आपल्या समोर आहेत. या समस्येला आपल्याला सामोरे जायचं आहे आणि ख्रिस्त सभा अधिक मजबूत करायची आहे. आणि मजबूत कशी होणार जेव्हा आपले घटक, आपली मुलं, आपली तरुण हे या आध्यात्मिकतेमध्ये आणि या जगाच्या व्यवहारामध्ये जिवंत असतील. सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी आपल्याला सांगतात, अ सिंगल सन बीम इज इनफ टू ड्राय अवे मेनी शॅडोज. म्हणजे जे काळे ढग आलेले आहेत आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये, आपल्यामध्ये जी भीती निर्माण झालेली आहे, जी काळोखी अंधारी आलेली आहे, त्याला ख्रिस्ताचा एक प्रकाश, एक किरण देखील पुरेसा आहे, ज्याच्यामुळे ते लख प्रकाशात येऊ शकतील. पॉल अँडरसनला तो अनुभव आला, त्या तरुणाला तो अनुभव आला. आपले तरुण बसलेले आहेत त्यांना देखील तो अनुभव येईलच आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आता ख्रिस्त सभा म्हणजे काय? ख्रिस्त सभा तरुणांना आपण सांगितलं जागृत राहिलं पाहिजे, त्यांनी सक्रिय राहिलं पाहिजे. पण ख्रिस्त सभा कशी कार्य करते हे फार समजून घेणे गरजेचं आहे. ख्रिस्त सभा म्हणजे आपली आई, आपली आई आहे. कारण या आईद्वारे आपला आध्यात्मिक जन्म झालेला आहे. या आईद्वारेच आपल्याला वेगवेगळे साक्रामेंट मिळालेले, आपलं पालनपोषण झालेलं आहे. या आईनेच आपल्याला देवाचा शब्द भरवलेला आहे. या आईनेच आपल्याला समाजामध्ये मैत्री आणि बंधुता याच्याविषयी शिकवलेला आहे. आणि ती आई असताना देखील शिक्षिका आहे. शिक्षिकाची देवाची इच्छा आपल्या समोर प्रकट करते, जे आपल्याला श्रद्धा आणि नीती, नैतिकता याच्यातला फरक समजावून सांगते. तेव्हाच आपलं जीवन हे ख्रिस्ताच्या मार्गावर चालू शकतं, ते आपण समजू शकतो. म्हणजे ख्रिस्त सभा म्हणजे हा जमिनीचा तुकडा नाही. ख्रिस्त सभा म्हणजे ही इमारत नाही. ख्रिस्त सभा म्हणजे फिरवलेलं कलेक्शन नाही. ख्रिस्त सभा म्हणजे तरुण मंडळी आहे. तरुण मंडळी, तरुण फौज आहे, ती आपल्याला उभी करायची आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त सगळ्या धार्मिक नेत्यांना, पुढाकारांना सहज चॅलेंज करून सांगतो, हे सगळं तुम्ही बांधलाय ना, फोडून टाका, मी 3 दिवस उभारतो. ख्रिस्त सभा कशी आहे? तुम्ही जर नसाल तर या मंदिराला अर्थ नाही. तुम्ही ख्रिस्त सभा आहात, आपण ख्रिस्त सभा आहोत. ही ख्रिस्त सभा मजबूत केली पाहिजे. पण दुर्दैव असं की अनेक वेळेला आपण या तरुणांना ख्रिस्ताच्या आणि ख्रिस्त सभेच्या कार्यामध्ये अडथळे बनत असतो. अनेक वेळेला तरुणांना प्रोत्साहन दिलं जात नाही. अनेक वेळेला तरुणांना संधी दिली जात नाही. अनेक वेळेला तरुणांना पाठबळ आणि पाठिंबा दिला जात नाही. अनेक वेळेला युवक संघटनेचं नाव बदनामित करण्यासाठी आपण पुढे असतो. युवक संघटना म्हणजे काय? लफडी. युवक संघटना म्हणजे काय? वेळ वाया जातो. युवक संघटना म्हणजे काय? वाईट सवयी लागतात. युवक संघटना म्हणजे काय? त्यांची मुलं जाऊ दे, माझी मुलं नाही पाठवायची. अशा प्रकारे हा कारभार चालणार नाही. ख्रिस्त सभा आपली म्हणजे सगळ्यांची, सगळ्यांनी त्याला हातभार लावला पाहिजे. आणि त्याचबरोबर जेव्हा आपले तरुण हे जेव्हा ख्रिस्त सभेमध्ये कार्य करत असतात, कधी कधी चुकतात, पण त्यांना अपमानित करू नये. त्यांची प्रशंसा करावी, त्यांना प्रोत्साहित करावं, त्यांची साथ सोबत करावी. तेव्हाच ख्रिस्त सभा ही फोफावत असताना आणि पल्लवित होत असताना आपल्याला दिसेल. आणि यासाठी आपल्या सगळ्यांना मेहनत करावी लागेल. कधी कधी मुलं चुकतात, रागावतात. आजचं जे शुभवर्तमान, आजचं जे पहिलं वाचन आहे, योना रागावला. योनाला माहिती आहे की प्रभू कसा आहे, प्रेमळ आहे, तर मी कशाला जाऊ. तो रागावला की तुम्ही त्या लोकांना शिक्षा का केली नाही. परंतु प्रभूने त्याला सांगितलं, अरे तुला माझ्या प्रेमाचा अनुभव आला नाही का अजून. प्रभूने त्याला आपली काळजी प्रकट केली. त्याने कृपेचं भांडार त्याच्या समोर उघडं केलं. त्याला करुणेचा सागर तो बनला आणि त्याला सांगितलं की तू आता कारभारी आहे. आपण सगळेजण ख्रिस्ताचे कारभारी आहोत. आणि म्हणून येथे जमलेल्या तरुणांना मी सांगू इच्छितो, ऐकून घ्या की आपण सगळेजण तरुण आहोत, आपण ख्रिस्त सभेचे कारभारी आहोत. परंतु 3 गटामधले आपली विभागणी होऊ शकते. फळ देणारे,
फळ न देणारे आणि फळ खाणारे. फळ देणारे म्हणजेच ख्रिस्ताच्या शब्दावर चिंतन करून ख्रिस्त सभेबरोबर चालणारे. फळ न देणारे म्हणजे जागा अडवून बसणारे, काहीच करायचं नाही. आणि फळ म्हणजे दुसऱ्यांचं खाणारे म्हणजे बदनामी करणारे. अशी लोक आपल्याला हिंदोळ्यावर बसून चर्चा करताना दिसतात. म्हणून आपल्या समोर 3 आव्हानं आहेत. फर्स्ट, विटनेसिंग मिशन. आपल्या सगळ्यांना ख्रिस्ताचं जी सुवार्थ कार्य आहे त्याचं साक्षीदार होण्यासाठी आपल्याला बोलवलेलं आहे. त्याच्यासाठी आपल्याला ख्रिस्ताला भेटावं लागेल. आपण सगळेजण इकडे आलेलो आहोत ते तुम्ही मला भेटायला, फादरांना भेटायला आले नाही, ख्रिस्ताला, ख्रिस्ताच्या मातीला भेटण्यासाठी आलेलं आहे. मग ख्रिस्त कोण, ख्रिस्ताचं प्रेम काय हे समजणं फार गरजेचं आहे. पोप फ्रान्सिस याने सुंदर प्रेषितीय आज्ञापत्र लिहिलेलं आहे. ख्रिस्तीस विविध म्हणजेच ख्रिस्त जिवंत आहे. आणि त्याच्यामध्ये 9 प्रकरण आहे. त्याच्यातलं 4थं प्रकरण आहे, त्याच्यामध्ये त्यांनी देव प्रेम आहे, ख्रिस्त तारक आहे, ख्रिस्त जिवंत आहे आणि पवित्र आत्मा जीवनदायी आहे याची फोड केलेली आहे. आणि म्हणून जेव्हा आपण देवळात येतो तेव्हा आपण कोणाच्या समोर बसलेलो आहोत याचं भान ठेवणं फार गरजेचं आहे. विटनेससाठी युवदर्शनची युवक आणि त्याचप्रमाणे भावी होणारे जे झालेले त्यांना सुद्धा एक अनुभव आलेला आहे आणि येणार आहे. Y4C युथ युनायटेड फॉर क्राइस्ट एक कॅरिस्मेटिक संघटना, त्याच्यामध्ये युवक कार्य करत आहेत. ते सुद्धा प्रभावी कार्य करत आहेत. प्रत्येक पॅरिशमध्ये युवक आहेत आणि वेगवेगळ्या संघटनेमध्ये कार्य करत आहेत. त्यांना देखील ही विटनेस होण्याची एक संधी मिळत आहे. असं समजू नका की ती मुलं शिकलेली नाहीत, असं समजू नका ती मुलं रिकामटेकडे आहेत. आपला अभ्यास, आपला नोकरी सगळं सांभाळून ख्रिस्तासाठी कार्य करतात. अशी झपाटलेली आणि प्रेमळ हृदयाची मुलं, युवक आपल्याला हवी आहेत जे ख्रिस्त सभेसाठी कार्य करू शकतील. म्हणूनच आपल्याला विटनेस होण्यासाठी बोलवलेलं आहे, देवाचं कार्य करण्यासाठी आपल्याला बोलवलेलं आहे. दुसरं आव्हान आपल्या समोर आहे ते म्हणजे लिबर्टी मिशन. बंधमुक्त होण्यासाठी आपल्याला बंधनामध्ये राहायचं नाही, आपल्याला पापाचा धिक्कार करायचा आहे, आपल्याला द्वेषाचा धिक्कार करायचा आहे आणि नवा मार्ग निवडायचा आहे. त्या तरुणाला तो नवा मार्ग मिळाला, उद्या पुतळाला तो मार्ग सापडला, आपल्याला देखील तो सापडणार आहे. पण त्या बंधनातून मुक्त होण्यासाठी परमेश्वर आपल्याला बोलवतो आणि त्याचबरोबर त्याच्या प्रेमाची आपल्याला अनुभूती देतो. नथिंग इज फ्री इन लाईफ, नथिंग इज फ्री इन लाईफ. जीवनामध्ये काहीच फुकट नाही, प्रत्येकाला त्याचं पेमेंट करावं लागतं. आपल्या सुटकेसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं पेमेंट केलेलं आहे, पण त्याचं प्रेम आपल्यासाठी फुकट आहे. ते असं फुकट जाता कामा नाही, वाया जाता कामा नाही, तर त्याचा आपण अनुभव घेतला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे तो आपल्याला अनुभव आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना दिले पाहिजे. जे काही वाईट आहे, जे काही दृष्ट आहे ते आपल्याला आपल्या जीवनातून दूर करायचं आहे. आणि म्हणून आपल्या परीने प्रभूची सुवार्ता गाजवत असताना इतरांचं कसं परिवर्तन होईल याच्याकडे लक्ष देऊया. आणि तिसरं मिशन आहे सपोर्टिंग मिशन. सपोर्टिंग मिशन म्हणजे सहभागिता. आपल्या प्रत्येकाची सहभागिता ख्रिस्त सभेमध्ये दिसली पाहिजे. आपली मुलं जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा त्या आपल्या मुलांना आपण वेलकम केलं पाहिजे. ही सहभागिता आपल्याकडे आहे ती दिसलीच पाहिजे. अनेक वेळेला मुलांना जेव्हा कार्यक्रम असतात, मग चर्चमध्ये असो किंवा युवदर्शनला, तेव्हा एक आर्थिक मदत लाभावी म्हणून त्यांना आम्ही लोकांकडे पाठवतो आणि त्यांना मी सांगतो, बाबा रे बसा, आज मी तुम्हाला महत्वाचं काम देणार आहे, आज तुम्हाला लोकांकडे जायचं आहे. बाप रे, आम्ही लोकांकडे जायचं, घाबरू नका, येशूने जसे शिष्य पाठवलेले होते तसे मी तुम्हाला पाठवते, बघा तुमचं स्वागत कसं होते. आणि ते जातात आणि वेगवेगळा अनुभव घेऊन येतात. हे सांगतात की या कुटुंबाने आमची अशा प्रकारे स्वागत केलं, या कुटुंबाने अशा प्रकारे स्वागत केलं, इकडे चांगला अनुभव आला, इकडे तसा चांगला अनुभव आला नाही. हे अनुभूती मिळण्यासाठी मुलांना आपण तयार करतोय. ते फक्त पैसे नाहीत, ते कार्यक्रमासाठी पैसे नाही, आपण उद्यासाठी भावी युवक घडवतोय. त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव असणे फार गरजेचं आहे. जर हे घाव सोसले नाहीत तर आपल्याला तरफदार तरुण तयार करता येणार नाहीत.
आणि हीच भूमिका ते आपल्या जीवनामध्ये घेऊन कार्य करत असतात. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या तरुण तरुणींनो आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराने आपल्या सगळ्यांना नावाने बोलवलेलं आहे. आपण नंबर नाहीत, कारण प्रभूला आपला चेहरा आणि आपलं हृदय माहीत आहे. आणि म्हणूनच तरुणांनो, आजचा दिवस तुमचा आहे, हे आयोजन तुमचं आहे. सगळे वरिष्ठ तुमच्यासाठी प्रार्थना करत आहेत आणि नक्कीच आपल्या चोळे पॅरिश मधील जी युवक संघटना आहे, युथ आहे, ते मजबूत कार्य करत आहेत. असंच कार्य करत राहा आणि आपलं भावी ख्रिस्त सभा मजबूत करण्यासाठी स्वतःला देखील समर्पित करा. परमेश्वर तुमच्या जोडीला आहे, तो सदैव तुमच्या पाठीशी आहे, कारण ख्रिस्ताची गरज ही आपल्या सगळ्यांना आहे. आमेन. आपल्या विनंत्या आता आपण परमेश्वराच्या चरणाशी अर्पण करूया. प्रत्येक विनंतीनंतर आपला प्रतिसाद गायनात असेल. ऐक प्रार्थना प्रभु देवा, ऐक प्रार्थना प्रभु देवा. युवकांना दीपस्तंभाप्रमाणे दिशा देणारे आपले पोप, बिशप, धर्मगुरू, धर्मभगिनी ह्यांना चांगले आरोग्य लाभावे व त्यांच्या कार्यावर फातिमा मातेचा विपुल आशीर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आज काल बदलत चालला आहे. बदलत्या जगात अनेक नव्या समस्या निर्माण होत आहेत. प्रार्थना, चिंतन, सामाजिक बांधिलकी, एकमेकांविषयी आस्था ह्या भावनिक ओलाव्यापासून आजचा युवक दूर जात आहे. हे मायेचे बंध टिकून ठेवता यावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. तंत्रज्ञानाचा सर्वात जास्त परिणाम कौटुंबिक व्यवस्थेवर होतोय. दिवसेंदिवस युवक आणि पालक यांच्यातील नाते अधिक नाजूक होत आहेत. आपले आयुष्य जगण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडून आल्यामुळे आता सुखाचे मोजमाप पैशात गणले जात आहेत. युवकांना कौटुंबिक बांधिलकी जपता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. विकसित आणि विकसनशील अशा दोन्ही देशातील युवकांना अनेक मानसिक व सामाजिक अडचणींना सामोरे जावे लागते. म्हणून युवकांनी विविध आव्हानांचा सामना करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. आजचा युवक हा स्वतंत्र मताचा आहे. युवकांनी आपले प्रत्येक निर्णय नैतिक व धार्मिक मूल्याचा वापर करून द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आता आपण पुढील हेतूसाठी प्रार्थना करूया. सामाजिक गरजवंत लोकांसाठी कार्य करण्याची प्रेरणा युवकांना मिळावी म्हणून, कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या युवकांकडून आदर राखावा जावा म्हणून, आपले वैयक्तिक गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून, हे परमेश्वरा, त्याचप्रमाणे या जगामध्ये आणीबाणी निर्माण झालेली आहे. युद्धाचे वारे वाहत आहेत. जीवन हे विस्कळीत झालेलं आहे. जे जे अंधारामध्ये आहे, दुःखामध्ये आहेत,
त्या सगळ्यांना मी तुझ्या चरणाशी अर्पण करतो. परमेश्वरा, या प्रार्थना ऐकून घे आणि तुझ्या इच्छेप्रमाणे आम्हाला उत्तर दे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे. म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, सर्व समर्थ बापा, आमच्या दानांचा स्वीकार कर. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने हे दान त्याच्या स्मरणार्थ अर्पण कराव्यास आम्हाला आदेश दिला आहे. आम्हाकडून आज्ञाधारकपणे तुझी सेवा नित्य घडावी व तुझी तारणदायी कृपा आम्हाला पूर्णपणे प्राप्त व्हावी म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य वरास आहे. हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत ही योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे, कारण तुझ्या प्रिय पुत्राद्वारे तू मानवी परिवार निर्माण केलास. त्याच्याद्वारे तू आम्हाला पुन्हा तुझ्या प्रतिमेप्रमाणे बनवलेस. म्हणून सर्व सृष्टी मंडळाकडून तुझे आज्ञा पालन व्हावे. ख्रिस्त सभेकडून तुझे स्तवन गायले जावे व स्वर्गातील संतांनी तुझे आभार मानावेत हा तुझा हक्क आहे. आणि म्हणून सर्व दूत गणांबरोबर आम्ही सुद्धा तुझे आनंदाने सदा सर्वदा गौरव गीत गातो. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस.
ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावेत म्हणून तो त्यांच्यावर दववर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. प्रभू, पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनर्विष्कार घडव. जे आमच्या अन्य बंधुभगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिदा घेत आहेत, जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देव माता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्या बरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे अन ख्रिस्तासह अन ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्या तुझा गौरव अन सन्मान सदा सर्वदा हो. आमेन. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचित सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर.
तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकांना शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भूषणात बोलवण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त शरीराद्वारे आम्हाला तुझी कृपा दे.
आम्ही साजरा करीत असलेल्या साक्रामेंताचा आमच्या जीवनाला स्पर्श व्हावा व आम्ही तुझ्याकडे आकर्षित व्हावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. जा प्रभूच्या शुभ वर्तमानाची घोषणा करा. देवाला धन्यवाद. फातिमा मातेच्या नवेनाची प्रार्थना. हे अतिपवित्र फातिमा माते, आम्ही सर्व भाविक तुझ्या भक्तिभावाने सन्मान करण्यासाठी या पवित्र मंदिरात एकत्र जमलो आहोत. हे आमच्या आश्रयदाते माते, तू देत असलेल्या सर्व प्रकारच्या दानाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो व तुझ्याप्रमाणे देवाच्या शब्दाला होकार देऊन नम्रपणे तो स्वीकारून देवावर, तुझ्या पुत्रावर व तुझ्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागण्याचे वचन देतो. नीतिमूल्याचा आमच्या जीवनात विसर पडू नये. ऐहिक जीवनापेक्षा आध्यात्मिक जीवनासाठी आम्ही अधिक झटावे म्हणून तू आम्हाला मदत कर. हे कृपापूर्ण माते, तू आमची संरक्षक आहेस. जेव्हा आमच्यावर अनेक संकट येतात, जेव्हा आम्ही दुःखाने पीडित होतो, जेव्हा जीवन नकोसे वाटते, तेव्हा आमच्याजवळ उभी राहा. तुझ्या कृपेची नजर आम्हावर ठेव व प्रत्येक संकटातून आमचा बचाव कर. हे फातिमा माते, देवाची आई व आमच्या माते, फातिमा येथील धार्मिक, सोज्वल, पापभिरू व प्रामाणिक अशा 3 मुलांना तू दर्शन दिलेस व त्या दर्शनाद्वारे संपूर्ण ख्रिस्त सभेला तू प्रार्थनेचा व प्रायश्चित करण्याचा संदेश दिलास. जगात शांतता प्राप्त करण्यासाठी व स्वर्गातील सार्वकालिक सुख मिळवण्यासाठी माणसाने कसे वागावे हे त्या संदेशाद्वारे तू आम्हाला शिकविलेस. म्हणून आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबात कौटुंबिक रोजरीची प्रार्थना नित्य नेमाने म्हटली जावी. आमचे जीवन येशू ख्रिस्ताच्या प्रकाशाने भरून जावे. आम्ही दुर्व्यसनापासून दूर राहावे व चांगले मरण यावे म्हणून आम्हाला आशीर्वाद दे. हे फातिमा मात, तुझ्याजवळ विनंती करणाऱ्याला तू कधीच रिकाम्या हाताने पाठविले नाहीस. यावर विश्वास ठेवून आम्ही प्रार्थना करतो. आमची विनंती मान्य कर. आपली विनंती व हेतू मरिया मातेच्या चरणी ठेवूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य हो, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या प्रार्थनांना क्षमा करतो, तसेच तूही आमच्या अपराधी क्षमा कर. आणि आम्हाला मागील प्रसंगी पुढे देऊन वाईटापासून हे फातिमा माते, आम्हासाठी विनंती कर. सिनेटसाठी प्रार्थना. हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन आम्ही तुझ्या समोर उभे राहतो. तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस. आमच्या हृदयात तू वस्ती कर. आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हाला मार्गदर्शन कर आणि त्या मार्गाशी आम्हाला एकनिष्ठ ठेव. आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत. अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव. अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस. पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस. हे पवित्र आत्म्या, तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू दे, म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासून आम्ही भटकणार नाही. पिता आणि पुत्र याच्या ऐक्यात तू सर्वत्र आणि सर्व काळ कार्य करतोस. त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो. आमेन. फातिमा माता नोवेनाचा आजचा 7वा दिवस. आजचा आपला विषय होता आजचा युवक, आणि आजची ही उपासना युवा संघटनेने सादर केली. त्यांना मनापासून धन्यवाद.
उद्या नोवेनाचा 8वा दिवस आणि उद्याचा आपला विषय असणार आहे पर्यावरण जागृती. आणि उद्याचे आपले प्रबोधनकार असणार आहेत फादर रेमंड रुमाव आणि मुख्य पुरोहित सुद्धा तेच असतील. प्रिय बंधू भगिनींनो, आज आपला विषय होता आजचा युवक. आजचा युवक ही उद्याची आशा, उद्याची ख्रिस्त सभा, भवितव्य उज्ज्वल असण्याची खात्री. याविषयी भाष्य करताना आज फादर क्रिस्टोफर म्हणाले की आजच्या युवकांची स्थिती कशी आहे. त्यामध्ये निदान 3 गट आहेत. एक फळ देणारा, फळ न देणारा आणि फळ खाणारा. यामध्ये 4था गट फळ नासवणारा उत्पन्न होण्या अगोदर आपल्याला आपल्या युवकांकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. कारण होते असं की आयुष्याचे निर्णय चुकले तर पुढे वाट चुकते, प्रश्न चुकले तर उत्तर चुकते, गुंता वेळीत सोडवला नाही तर गाठ पडते, मार्ग चुकला तर ध्येय हरवते. आणि म्हणूनच आपण म्हणतो मित्र असा जोडा की अर्ध्यावर साथ सोडणार नाहीत. मार्गदर्शक असा निवडा की चुकीचा मार्ग दाखवणार नाहीत. प्रेम असं करा जे रुतणार नाही. आणि त्यानंतर हृदय असं द्या, स्पर्श असा करा की जिथं जखम होणार नाही. आणि हृदय त्याला द्या की जो तोडणार नाही. आणि असा फक्त एक ख्रिस्त आहे. परदेशात अलीकडे एक चॅनल खूप पॉप्युलर होत आहे, खूप प्रसिद्ध होत आहे आणि त्या चॅनलचं नावच आहे ट्राय मी. दॅट्स व्हॉट जीसस इज सेइंग टू ऑल अ यूथ, ट्राय मी. इफ यू हॅव फेल्ड एव्हरीवेअर ट्राईंग, ट्राय मी and you will never fail in your life. That's what promise of the Jesus. I invite all our youth to take this seriously. Try me. आज फादर क्रिस्टोफर म्हणाले की पोप म्हणतात की there is place for everyone. Doesn't mean this is for my youth. Doesn't mean that just because there is a place for everyone you should wander everywhere. There is a place inside the church also, and we want to get all our youth inside the church, closer to the altar and more closer to our Jesus Lord. फादर क्रिस्टोफर वाज युवा दर्शनचे संचालक आहेत. आपल्या वसई धर्म प्रांताचे खूप भरीव कार्य करत आहेत. युवकांच्या जोडीला राहून तेच म्हणाले की त्यांच्याजवळ उठता बसतात ते त्यांच्यासोबतच असतात, त्यांचीच स्वप्न पाहतात. खूप स्वप्न ते घेऊन आपल्यासाठी कार्य करत आहेत तळमळीने. आज फादर क्रिस्टोफर इथं आले, आपल्या युवकांना आणि आपल्या सर्वांनाच पालकांनाही मार्गदर्शन केलं. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया, त्यांना धन्यवाद देऊया.